नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी माझा रामबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. सो कालचा ब्लॉग तर तुम्ही बघितला असेलच. आपण सगळ्या रेसिपी वगैरे केली, ताईने कोल्हापुरी केली होती, वेग लच्छाचा पराठा केला होता. आणि मेन तर माझा डोळ्याचा विषय झाला होता. अचानक म्हणजे संध्याकाळपासून मला कळायला लागलं की डोळा आला म्हणून. आता पण तुम्हाला ते थोडाफार फरक कळत असेल की जो राईट साईडचा डोळा आहे तो थोडा बारीक आहे आणि हा मोठा आहे. थोडा फरक पडला किंचित वर बोलू शकतो, कारण औषधं पण होती ना आणि ड्रॉप पण 2 वेळ टाकला. तर आज पण मी थोडा चष्मा घालून राहावं लागेल. तर आज थोडासा म्हणजे बघा सफेद दिसतो पण थोडा बारीक. तर आज थोडं ठीक आहे. म्हणजे वाजलेत बरोबर सकाळचे 8:15 आणि सूर्याची किरण डिरेक्ट आहेत ना भाई, एकदम घरात म्हणजे ताईच्या फेसवरच पडत आहेत बघा तिकडे. आणि इथे बाहेर सगळी कामं चालू आहेत साफसफाईची. समोर बघायला काकी साफसफाई करतात. काकींना इज्जत, तुम्ही काकी एकदम मेहनत घेतात प्रॉपर. आणि आपण काय करतो, आपण कचरा करतो. मी माझ्या मिनी ब्लॉग मध्ये प्रत्येक वेळेला सांगतो किंवा माझ्या यूट्यूबच्या ब्लॉग मध्ये पण सांगतो बा कचरा करू नका, कचरा करू नका. ठीक आहे, हे तुम्ही पण अनुभवलं असेल बऱ्याचदा. आज पण बोलतो की कचरा करू नका. एकाने मला इंस्टाग्रामवर कमेंट केली होती की तू काय मोठा शाणा लागून गेलास काय, कचरा करू नको सांगायला. त्यांचं पण पोट आहे, त्यांना पण कमवायचं असतं तो भाग ठीक आहे. ते काम करतात, त्यांना पैसे मिळतात, नो डाऊट. पण आपण का कचरा करा. मला म्हणे काय की आपण जर कचरा नाही केला तर त्यांना काम कसं मिळणार. ही आजकालची लोकांची बुद्धी झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे बुद्धी वाढायची सोडून बुद्धी भ्रष्ट व्हायच्या दिशेने वाटचाल सुरू आहे लोकांची. त्यासाठी मला असं वाटतं की कोणाचं माइंड फ्रेश आपण करू नाही शकत. त्यासाठी आपण पहिले सुधारलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला लोक बघून तरी सुधारतील. कारण तुम्ही समोरून कोणाला सांगायला जा, ते लोक अजिबात नाही सुधारणार. ते आपलं काम थुकायचं तर असा तो व्यक्ती बोलू शकतो. म्हणजे त्याची मानसिकता काय आहे हे आपण ठरवू शकतो. त्याच्यावर बघा ते काका किती मेहनत घेतात तिकडे. ठीक आहे, आणि आपण काय करतो, आपण तेच करतो जे आपण नाही करायला पाहिजे. ठीक आहे, तर कोई नहीं, आजच्या ब्लॉगला पण सुरुवात केलेली आहे. आप लोग बोलोगे कि सुबह सुबह भाई ने ज्ञान बांट दिया, लेकिन भाई ज्ञान बांटना जरूरी है. ठीक है, क्योंकि लोग समझते नहीं है. अवेयरनेस इम्पोर्टेंट है. अच्छी बात अगर लोगों तक पहुंचानी है तो बार बार बोलने के लिए कुछ हरकत है ही नाही, ऐसा मुझे लगता है. आता जरा चष्मा नाहीये तर जरा बरं वाटतंय भाई. पण हा जो डोळा येण्याचा प्रकार आहे ना, तो म्हणजे त्रासदायक तर आहे. शरीराचा कुठला पण पार्ट दुखू दे, काय होऊ दे, त्रासदायकच असतो. पण दुसरी गोष्ट याच्यातून एक महत्वाची शिकण्यासारखी अशी आहे की जे ब्लाइंड लोक असतात ना, त्यांना काय, त्यांच्यावर काय परिस्थिती आहे ते आपल्याला कळतं अशा वेळेला जेव्हा डोळा येतो. म्हणजे त्यांच्या जागेवर जर आपण बसून बघितलं ना, लिटरली कसं ते लोक सर्व्हाइव्ह करत असतील ना, त्याचं मला एक म्हणजे हे कौतुक वाटतं. की अंडी पाहिजे होती तर म्हटलं जातच होतो, तर हे दादा आपल्याला इथे दिसले. अंडी वगैरे सगळं त्यांचं विकतात ना, आपल्या सायकलवर बघा, तुमच्या इथे पण येत असतील. त्यांच्याकडूनच फ्रेश अंडी घेतले. ही बघा आली लगेच भोकायला तयार. चला, अंड्यांचा कार्यक्रम तर जागेच मार्गी लागला. पण मम्मीला म्हटलं की आपण ती ट्रे ऑर्डर करूया प्रत्येक वेळेस. कारण कसं आहे की म्हणजे एकदाच काम फिक्स होऊन जाईल. आणि कसं आहे की प्रत्येक वेळेला सारखं ती अर्धा डझन आणायला नको, ते एक्स्ट्राचं काम लागून जातं. आता असा विषय, सुकी मच्छी आणल्यापासून सगळे सुकी मच्छीच खातात. म्हणजे आता जी वाकट्या वगैरे आपण आणल्या होत्या त्या तर भाई वाकट्या लगेच संपल्या आपल्याकडच्या. आपल्या घरी वाकट्या सगळ्यांना आवडतात म्हणून त्या पहिले संपल्या. सुकी मच्छी आणल्यामुळे कसं ओली मच्छी घरी येत नाही. सो त्याच्यामुळे मग मम्मी काल म्हटली की ओली मच्छी आण आज, म्हणजे आता. आणि मेन महत्वाचं काम म्हणजे आज हे करायचंय, माझ्या दातांचा जो विषय रखडला होता तो करायचा. कारण कसं आहे की आपण तोंड बंद करून जेव्हा असं लाळ गिळतो ना, तेव्हा आपली जीभ आपसुकच आपल्या जबड्याला लागते बघा आतमध्ये. ट्राय करा, आत्ताच ट्राय करा असं. तेव्हा ना ती हिरडी आहे ना वरती खेचली जाते भाई, हिरडी अख्खीच्या अख्खी. तो गहन विषय झालेला आहे माझ्यासाठी खूप. अभी दात का झेरॉक्स एक्सरा निकालेंगे, देखते आगे कैसा क्या होता है. दीदीकडून ऐकलं होतं की इंजेक्शन देतात. म्हटलं की बाज हो, दात पडले तरी चालतील, बोळका झालं तरी चालेल. भाई दातांवर इंजेक्शन घ्यायचं म्हणजे लवणे विषय. बट ठीक आहे, उस चीज को भी सामोरा जाएंगे. रात तिकडे जायचं दहीसरला. कारण कसं आहे की ते मीरा रोड मध्ये पण केलं होतं मम्मीचं, पण ते लायकी 0 विषय निघाला. डॉक्टरने काय व्यवस्थित केलं नाही. जे मम्मीचं इथे दाताचं थोडं आहे ना, ते हे लावलं होतं, काय बोलतं, सिमेंट लावलं होतं, तर ते निघालं भाई. लो दर्जाचा विषय होता तो. तर ठीक आहे, दहीसरला जाऊन बघूया. मावशी बांगडे कसे? 200ला 4 आणि कोळंबी 200 रुपये वाटा. जय महाराष्ट्र भाऊ. जय महाराष्ट्र. शिकला का नाही जय महाराष्ट्र बोलायला? इज्जत बांधील की. ये भाई चावल को तांदूळ बोलने के लिए सीख गया, भाऊ को इज्जत. आता मला 10 रुपयाचं कोकम दे.
10 रुपयाचा. कोकम म्हणजे माहितीये ना, संपलाय विषय. मग भाऊ या भावाला येत ना, हा बाहेरून किधर से आहे आप? गुजरात, अहमदाबाद. हा गुजरातवरून आलाय. त्याला म्हटलं मी तुला शिकवतो, तू शिकणार काय? तर भाऊनी पण होकार दिला मला की मी शिकणार म्हणून. तर जय महाराष्ट्र बोलायला शिकलाय. अभी आगे आगे क्या क्या सीखना है वो मैं बता दूंगा. मला खूप बरं वाटलं आणि मे बी तुम्हाला पण बरं वाटलं असेल. ऐसा सबको सपोर्ट करना चाहिए एक दूसरे को, ठीक है ना? सही बात है. ऐसा हाना मारी पे आने से अच्छा, झगड़ा करने से अच्छा तुम भी सीखो, हमको भी गुजराती सिखा. भाई केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. प्रत्येक गोष्टी भांडून वगैरे होत नाहीत. चांगलं सांगितलं तरी मार्गी लागतात सगळ्या गोष्टी. तर त्याला मी जय महाराष्ट्र बोलायला लावलंच. येस, नाद करा पण आमचा कुठं. तुम्हाला पण प्राऊड वाटलं असेल ना, थोडा आनंद झालाच असेल. म्हणजे भाई तो गुजरातचा आहे भाई, त्याला कायच येत नाही, तरी मी त्याला जय महाराष्ट्र बोलायला लावलाय. बहुत बडी बात हो गई दोस्तों. हा इथे रस्ता खोदून ठेवलाय, आता झाले गेले गायब झाले. हा नाही पुढे चालू आहे, पुढे काम चालू. मला हेही माहिती यांचं काम काय एवढ्यात आवरणार नाही. 4-1 महिने याच्यातच जाणार. कारण आता हा अख्खा पट्टा खोदलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तो पट्टा खोदला. हे आपल्या इथे नाहीये बरं का, सगळीकडेच आहे, सगळ्या ठिकाणीच आहे. मे बी तुमच्या इथे पण असं खोदून ठेवलं असेल. आज जवळजवळ सगळ्यांचीच अवस्था खूप बिकट आहे. माझी कंबर म्हणजे सकाळपासून सांगू नाही शकत तुम्हाला, इतके जास्त खराब म्हणजे हालत खराब झाली ना. असं वागता पण येत नाही, उठता पण येत नाही, बसता पण येत नाही. माहित नाही का, सतत उभ्याने काम केल्यामुळे. जी रेसिपी आपण केली ना तेव्हापासून खूप जास्त मला त्रास व्हायला लागला. एनिवेज मम्मी बांगडा तू भाजा, मी नाही भाजणार. इकडे मस्तपैकी असा कोळंबीचा रस्सा केलेला आहे छान. आणि थोडंसं आहे ना टोमॅटो त्याच्यामध्ये असे जाडसर कट करून टाकले. आणि पहिल्यांदा मी याच्यामध्ये बटाटा सुद्धा ऍड केले. फक्त एक छोटा बटाटा ऍड केला, असे मोठे थोडेसे पीस करून. मस्त असा रस्सा थोडासा शिजला की होईल. मम्मी बांगडा फ्राय करायला घे ना, सॉरी बांगडा भाजायला. तुला पाहिजे ना बांगडा? ऑब्वियस आहे. कोळंबी एक बाजूला आणि बांगड्याचं सूप एक बाजूला ना. थोडासा जरी बांगडा असला, काय चोथभर जरी बांगडा असला तरी पण ते भारी लागतं खायला खूप. इव्हन मसूरच्या डाळी बरोबरच ते बेस्ट कॉम्बिनेशन आहे. मी फक्त कोळंबीचा रस्सा केलाय. मम्मी कोळंबी नाही भेटले तरी चालेल, बांगडा आहे मग बांगडा भेटला पाहिजे. ऐकलं? हा असा आहे सुका खारा बांगडा. आणि याची चव तर एकच नंबर. मंदारला खूप आवडतो हा बांगडा. हा आणि लागतो पण चांगला ना, मस्तच लागतो. आणि असं छानसं भाजायचं. इकडे बांगडा पण होतोय तोपर्यंत. काय बोलत होतीस तू मगाशी आता? अरे मम्मी जेव्हा कामाला जाते रिक्षाने नाही जात, चालत जाते. आता सगळं हातात ओझं असतं, पाण्याच्या बाटल्या असतात, 2.5 लिटर पाणी असतं, डबे असतात. मग एवढं ओझं उचलून कशाला चालत जायचं हे मी बोलत होती. मम्मीला म्हटलं मम्मी रिक्षाने जात जा. करेक्ट. आणि ते मम्मीच बोलली ऍक्च्युली रिक्षाने जायला पाहिजे. पण ते जायला पाहिजे एवढ्या वर्षानंतर मम्मीला आठवलं की जायला पाहिजे. तुला मी काय बोललो होतो, आपल्या कामाच्या ठिकाणाहून जर कुठे दुसरीकडे तुला जायचं असेल कामानिमित्तच, ह्या कशाला झिजवायला पाहिजे. नोटों के लिए काम करती है ना, तो नोट ही तुमको बचा सकती है. तसं काट्याने काटा काढतात, काट्याने काटा काढतात, तसा नोटेनी जीव वाचवायचा. प्राण पहिले नंतर नोटा. पहिले नोटों के पीछे भागोगे तो प्राण तो गयो ना. मग मी काय म्हटलं होतं, तुला लांबला जरा जायचं असेल तर रिक्षा कर. तुझं कसं आहे, जवानी जाने मन हसीन दिल रुबा वैसा विषय है. हमका क्या है, ऐसा गिर गया तो भी ठीक है, लेकिन क्या टांग पर रहना चाहिए. तभी क्या ऐसा होएगा, लेकिन ताट रहना चाहिए. हम इस ताट के लिए पूरा का पूरा झीजेंगे लेकिन वो गिरने नहीं देंगे. अरे कशाला, काय गरज आहे. अपने का जीव संभाळो, बाकी नोटों के पीछे भागो. पहले नोटों के पीछे भागोगे तो जीव तो गयो. नोटों का क्या है, नोटा दूसरे के पास गया ना फिर. हाँ तो ये क्या, अभी तुम क्या कुकुड़ा बाळ है क्या, तुमको ऐसा वारंवार समझाने का है क्या विषय भाई. काय ये शानपना मेरे पास नहीं करने का. अभी 2 लोग बोलेंगे मंदार बोल रहा है, इतना मम्मी को बोल रहा है कोई लड़का अपने. वो दोस्तों ऐसा मत, ये मेरी मम्मी भी वो है, खुद को तुरळकर बोलती है. हाँ तो हमका ऐसा चलता है घर पे, देवाण घेवाण का विषय है. माझा स्वभाव एकदम हे आहे, कडवट आहे. जे काय ते तोंडात माघारी आपण ते टाळे करतच नाही. आपण जे काय समोरच्याला रागाला चालेल, पण चांगल्यासाठी मी बोलतो. जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलायला पाहिजे, जिथे नाही आपण एकदम फ्रँकली आहे भाई, काय पण असू दे. हे काय भाई, जीवाला त्रास करून कोणती गोष्ट करू नका. हाँ तुम और क्या बोलने का, अभी फिर डोलो दो, फिर डॉक्टर को लेके चल. अरे नहीं, तब जब सीखा रहे सामने का बंदा तो ग्रहण करने का उस चीज को, नहीं कि एक कान से लिया और दूसरे को ऐसा ही जाने दिया. एक का बंद करने का, यहाँ से घुस रहा है तो यहाँ से बंद करने का, ताकि वो बाहर ना जावे, सीधा अंदर जावे. अरे दैया रे दैया, हाय दैया. चला जय महाराष्ट्र. कुठे
भेटायला तर पाहिजेत ना, पण तुमचे असे वरती असे अंतरून घेतल्यासारखे पडून असतात तर कुठे ना हे साड्या बिड्या सगळ्या लटकवलेल्या. तुमचा दुसरीकडे बघा एवढासा जीव आहे, त्याचे पण कपडे त्याला दिसत नाहीत. बाय घे आणि इथं तर बघा तिकडे वळव, जरा वळव. माझी साडी जरा पॅक करा. हा का तिचाच आहे कपाट आणि त्याच्यात पण ते बाहेर पडतात. ए जा तुझं काय घे जा कपडे. बाहेर माझी साडी हे पहिले इथून काढ, मला काय माहित नाही कुठे हे सगळे इथून काढ. आणि काय काय पी काय मग मला कपडे भेटत नाही ना भाई. दैसरला जायचं अंडरवेअर वर दैसरला. आय डोंट केअर अबाउट दॅट. आता मग घाल, मला डोकं खाऊ नको. 5,000 घे आणि कपड्यांना कपडे नाहीत तुला बघ. ते करतो ग बाय, पण हे तर काढ आधी. हे कुठे ठेवू? काढ करतोय इथं. हाय काय तुझं? मला सकाळी शोधायला लागते. काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे, त्याच्यामुळे दोघांना पण त्रास होतोय. वो देखो उधर नीचे नीचे तो देखो. नुसता गाठोडा रे गाठोडा. मी नोकरी करते, मला रोजचं लागतात. हे तर काहीच अरे नाही. रिस्पेक्ट आहे तुला, नोकरी करतेस तर. अभी कपडा पहनने का कपड़ा मिलना तो चाहिए, तो भी तो कुछ पहनू. इधर कपड़ा मिलने को मुश्किल है. हे बघा हे भाऊचे कपडे आहेत, त्याच्यामध्ये सगळे आहेत ना साड्या वगैरे लावले. ते तर ठीक ढूंढू अभी मैं आहे, इधर. ते तर वरती ठीक आहे. इकडे पण अर्धे एवढेशेच आहेत भाऊचे आणि इकडे मम्मीचे. ये बेबी इधर भी ना मम्मी का है, इधर भी सब मम्मी का ही है, ऊपर भी मम्मी का है, यहाँ भी मेरे में भी मम्मी का ही है. मम्मी का कहा कपडा नाही, वहाँ पे ढूंढने जाऊ तो वहाँ से भी निकलेगा. बाई वाजल्यात बरोबर 8:30 आणि आता आपण आहोत दैसर मध्ये. आपल्या दाताचा प्रश्न सुटला पाहिजे राव, कारण खूप गंभीर झालेला आहे. बघा ना काय कोणता खजिना शोधतात ह्यांनाच माहिती. बघा ना कसलं ट्रॅफिक लागून राहिलंय. बघा ना अख्खं ट्रॅफिक लागून राहिलंय. समजा कोणाला काय अर्जंट असेल, कोण अगदीच घाईमध्ये असेल, कोणाच्या घरी काय झालं असेल विषय, तर कसं काय जाणार, उडून जाणार. एवढं तरी कळलं पाहिजे. हे दैसरचं विठ्ठल मंदिर आहे, इथे फेमस आहे दैसर मधलं. आणि इथेच कुठेतरी समोर डॉक्टर आहे. कोणता? अच्छा हा समोर आहे बघा, डेंटल. आलो आपण आता इथे डॉक्टरांकडे. लेट्स सी बघूया काय होतंय. अभी वो जबड़ा पूरा हिल रहा है तो देखते हैं क्या विषय है क्या नहीं. अभी टाका बिका का विषय आता से कोई फट रही नहीं. शेवटचा आणि ना आपण जेव्हा तोंड बंद करून लाळ मिळतो ना, तेव्हा ती हिरवी अशी वर खेचल्या जाते. हो, कारण आतमध्ये सूज असल्यामुळे. आतमध्ये सूज आहे त्यामुळे ते तसं वाटतं. हा 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 हा. आणि मागचे काढून टाकेल. आपले डॉक्टर थॅलेसिमिया पेशंट आहे. थॅलेसिमिया मेजर आहे. सगळं त्याचे प्रिकॉशन घेऊन करायचं. समजलं ना? काढावं तर लागणार. समजलं ना? बोलले तुम्ही हॉस्पिटलमध्ये काय. बापरे 4 दाढी म्हणजे डॉक्टर काढणं कंपल्सरीच आहे. ते काढणं अलीकडचं आहे ना ते रोखण्यातून वाचवते. पूर्ण किडलेत का सगळीकडे चारी पण? हो. दुसरं उजवीकडची जी आहे ना ती 2 नंबरची जी आहे ती त्याला डीप कॅव्हिटी आहे, ती आपल्याला रूट कॅनल करून वाचवते. काय रे बोलता की 4 दाढी काढावी लागते. ते बोलले एवढे किडेपर्यंत तू काय करत, काय करायचं आता? अरे खर्चा भी इतना बताया है कि मेरे को तो डायरेक्ट हार्ट अटॅक ही आ गेला. कॅनल वगैरे खूप काय काय गोष्टी. आणि मी आरशात बघत होतो ना, त्यांनी ते आरसा दाखवलेला मला. जो आरसा दाखवला ना मला, असं मी बघत होतो. त्यात तर भाई एवढे भयानक पद्धतीने किडलंय ना, सांगायलाच नको. मग आता जो जास्त पेन होतोय त्याचं भाई पेन तो भाई अपरंपार हो रहा है. मतलब क्या ही बताओ. रूट कॅनल बोलले ना करायचंय. जी सेकंड लास्ट दाढ आहे ना, त्याचं काय नको सांगू. तुझं जास्त पेन आहे, दाढ असते ना काढायची आहे म्हणजे शेवटची. आणि जी दुसरी आहे ना म्हणजे सेकंड लास्ट, तुला जास्त त्रास होतो रूट कॅनल करायचा आहे. जे जास्त त्रास होतो त्याचं रूट कॅनल, ती शेवटची आहे. ती शेवटची जी काढायची आहे आणि ती काढायलाच लागणार. अच्छा, मग 2 दाताचं मेन आहे ना? हा 2 नाही भाई. इधर भी ऊपर फवारा मारा ना तो ऐसा चढ़ पाए का गया ऊपर. म्हणजे टोटल 4 सांगितले आहेत, बट एक शेवटची आहे ती जास्त किडले, ती काढायला लागेल. आणि हे रूट कॅनल. अरे यार मेरे को ऐसा दुख दर्द पीड़ा से ना बाजू में मैं जेवढा जातो ना तेवढा ते ट्रेंड आहे ना अभी वैसा असा विषय झालेला आहे. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे ना की मंदार एक तर थॅलेसिमिया आणि त्याच्यामुळे कसं दाताचं म्हणजे थॅलेसिमिया असं कोणी पण काळजी असू दे, एक दातांचं आहे ना खूप सेन्सिटिव्ह असतं. आणि त्याच्यानंतर हे सगळं सांगितलं ना मलाच टेन्शन आलंय. कारण मम्मीचं 10 वर्ष अगोदर, मला वाटते 10 वर्ष झाली असतील त्याच्यावर मम्मीच्या ना दाढ काढल्या होत्या. आणि त्यांनी चुकीच्या ठिकाणी म्हणजे सेन्सिटिव्ह काय देतात ते ॲनेस्थेशिया देतात ना, तर ते चुकीच्या ठिकाणी दिलं. आणि दाढ काढताना इतकी कळा मारल्या, इतकं रक्त गेलं ना पूर्ण पदर भरून मम्मीचा आणि रुमाल भरून. तर ते तसं काय नको व्हायला, कारण डॉक्टरमध्ये खूप फरक पडतो. तर आता हे डॉक्टर तेच आहेत का ज्यावेळेचे म्हणजे मम्मीचं चांगलं केलं दाताचं आणि आमच्या मम्मीचं बिघडलेलं ते कांदिलेलं होतं. म्हणजे असं सगळं भरपूर काय काय गोष्टी लाईफमध्ये घडून गेल्यात ना, तर आता प्रत्येक पाऊल टाकताना असं फुंकून टाकावं लागतं. आणि 4 दाढी मम्मीला सांगितलं तर मम्मीलाच ताप भरेल माझ्या आधी. आणि
बोलले की आता ब्लड वगैरे चढून झाल्यानंतरच ते काढायचं, जो काय टॉपिक आहे ते करावं लागेल. तर ते थोडं टेन्शन आले की म्हणजे काढायचंच का किंवा काय दुसरं. त्यांना विचारलं पण की काढण्याऐवजी दुसरा काही उपाय आहे. कारण एक तर काय होतं ना, विषय थॅलेसिमिया पेशंट आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून करावं लागेल. तेच टेन्शन आले आता काय. आणि मला एवढं प्रचंड प्रमाणात दुखतंय ना या साईडला, म्हणजे मी त्या गोष्टी जास्त सांगितल्याच नाही. माझ्या दाढीचा हा जो विषय आहे, खरं सांगू मी तीन महिने झाले मी या साईडने जरा पण काय खात नाही, काय पीत पण नाही. वन साइड चालू आहे कार्यक्रम. गाईज घरी तर आलोय आणि जरा गहनच प्रश्न झालेला आहे. आणि ते पण 4 दाढी म्हटल्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एकाच दाढ असती तर वेगळी गोष्ट होती, पण 4 म्हणजे खूप, अरे म्हणजे असं काय करायचं हा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे कसं आहे की मेरको ना अभी ऐसा अंदर से वो भीतीदायक वातावरण निर्माण हो गया है. त्याच्यामुळे काय आहे की डॉक्टर बोलले ऍडमिट करून पण करू शकतो. मला तर तेच वाटतंय, कारण भाई मला असं आहे जे काय 4 काय 5 काढा पण बेशुद्ध करून काढा. हाँ वो होने के बाद का मैं दर्द जो होता है तो मी सहन करेन, पण लाईव्ह आय बाबा नाही रे बाबा. जागा असताना नाही करू शकत ती प्रोसेस भाई, मी एवढं सहन नाही करू शकत. मेन तो है मम्मी का विषय. मम्मी को क्या लगता है वो पूछते. काय वाटतंय तुला, म्हणजे काय विषय? आता टेन्शन वालीच गोष्ट आहे ना, एवढ्या 4 दाढी काढायच्या म्हणजे. एखादी असती तर वेगळी गोष्ट आहे ना, 4 काढायच्या म्हणजे कठीणच आहे ना, म्हणजे भारीच. आणि तू तो त्रास काढलाय. अरे भाई मी तो काढलाय तू विचारूच नको बाबा. पण मला ना आता मी चालत पण होतो ना, तर चालताना पण टणके लागत होते. म्हणजे एवढं हलत नाहीत ना त्या दाढी. हालायचा प्रश्न नाही ना, आतूनच किडले, आतूनच किडलेला आहे. तर हलने का क्या विषय. पण मी काय बोलते, तो एकदमच बोललाय का एकाच दिवशी काढणार का त्या सगळ्या? हा आता ऍडमिट करतो बोलला, हॉस्पिटलमध्ये पण काढू शकतो ऍडमिट करून. ऍडमिट करावं मला तर ऍडमिटच व्हावं लागेल. मी तर ऍडमिटच बोलणार, कारण तेवढं मी नाही सहन करू शकत. काय करायचं, काढावं तर लागणारच आहे ना, काढावंच लागणार. तर आपण बघूया याचं काय ते तुम्हाला कळेल, कारण मी सांगितलंच नाही ना, म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवलीच नाही ही गोष्ट. तर आता हे तर काय तुम्हाला सांगितलं मी, कारण तुम्ही फॅमिली मेंबर आहात, तुम्हाला पण त्या कळल्या पाहिजेत गोष्टी त्यासाठी. आणि एक्स्ट्रीम लेवल गाठलेला आता, तर लवकरच निर्णय घेऊ या बाबतीमध्ये. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.